जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून करमाळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, रासप महायुती झाली असून कमल भवानी मंदिर करमाळा येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून करमाळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, रासप यांची महायुती झाली असून कमल भवानी मंदिर करमाळा येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यांची रणधुमाळी सुरू झाली असून संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करमाळा येथील कमला भवानी मंदिर प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी संजय मामा शिंदे, शिवलिंग सुकरे, चंद्रकांत सरडे, दत्तारी गुडे, अशोक वाघमोडे, निलेश भोसले, सतीश राखुंडे, गणेश मंगवडे, सूर्यकांत पाटील, भास्कर भांगे आदी उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या आम्ही विधानसभेला ज्याप्रमाणे घटक पक्षाच्या माध्यमातून शेतकरी संघटनेतून मी स्वतः विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यामध्ये रासप, RTI, भाजप आणि शेतकरी संघटना अशा पद्धतीने विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तोच पॅटर्न या ठिकाणी सगळ्या पक्षाशी चर्चा करून उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची करमाळा तालुक्यातली होणारी निवडणूक आम्ही लढवतोय। विधानसभेच्या वेळी साधारणतः अतिशय कमी कालावधीमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता। गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या नंतर या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं त्याचबरोबर या तालुक्यानं मताच्या रूपानं जे माझ्याशी योगदान दिलेलं होतं, 20-21 हजार मतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेली होती। मग त्या अनुषंगाने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जी मतं लोकांनी आपल्याला विश्वासाने दिली। प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, NTV न्यूज करमाळा।